नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी म्हटलं, खतांच्या किमतींमध्ये 25 ते 45% वाढ झाली असून यामुळे शेतकऱ्यांची कंबरडे मोडली आहेत। सरकारने तातडीने दर कमी करावेत किंवा सबसिडी द्यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। याचबरोबर बच्चू कडू यांच्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना ते स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। ऑटो चालकांच्या मराठी सक्तीबाबतही देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात राहताना किमान काही वाक्य मराठीत बोलता आली पाहिजे। अडचणीत आहे, त्याच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला। आता कापसाचे भाव वाढले, तो व्यापारापाशी आहे, त्याला फायदा होणार। पीक विम्याचे पैसे मिळत नाही। अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे। जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे। 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे। त्याचबरोबर वाढ झाली आहे। त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे। अशा पद्धतीनं वाढले आहे। याकडे सरकारचं लक्ष नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे। खतावर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला डीएपी पाहिजे असेल तर डीएपी बरोबर तुम्ही सल्फर घ्या, डीएपी बरोबर तुम्ही तिथं आग्रह धरला जातो। त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या, अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं। आणि या लिंकिंग मध्ये जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरले जातं। पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार। कारखानदार या जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात। त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं। याला आळा बसेल आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी त्यांना आग्रह धरतात। त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात। त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे। मुद्दा उचलला आहे। महाराष्ट्रातील महत्वाचे शेतकरी नेते बच्चू कडू आहेत। विधान परिषदेसाठी त्यांना अट घालण्यात येते, आपला पक्ष शिवसेनेत विलीन करा। आपल्याला काय वाटतं? आपण बच्चू कडूला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे। ते स्वतः अनुभवी आहेत, शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करत असतात। त्याच्यामुळे योग्य तो अस्तित्व स्वातंत्र्य जेव्हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे। त्यांनी काय करावं, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, त्यांच्यावर ते निर्णय घेतील। विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। कार्यकर्त्यांची मागणी आहे, मंत्रिपदही मिळावं अशी मागणी। थँक्यू सर। एक आपण गृहमंत्री मराठी सक्ती करण्याचा परिवहन विभागाने ठरवलं होतं, तशी वाटचालही सुरू होती। ऑटो चालक पुढे ढकलला आहे। जो मराठी सक्तीचा विषय आहे हे त्यांची काही चर्चा झाली, त्याच्यानंतर तो पुढे ढकललेला आहे। असं आहे मराठी सक्तीच्या बाबतीत असं आहे की जुजबी मराठी तरी बोलता आली पाहिजे। त्याची तारखाला आता काही अडचण नाही, पण आम्ही तेही बोलणार नाही याची जर कोणाची भावना असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। 8-10 वाक्य शिकायला 2 दिवसामध्ये कोणी शिकू शकतो आणि तेव्हा इथली मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचे 8-10 वाक्य शिकायला कोणाची काही अडचण नसू नये। त्याच्यामुळे लवकरात लवकर मराठीमध्ये टॅक्सी चालकाला काय निबंध लिहा, मराठीमध्ये व्याख्यान द्या। अहो त्यांनी 8-10 जे काही जुजबी वाक्य आहे ते हिंदी में यही सवाल जो मराठी सक्ती का लेकर था। मराठी में जो मुंबई के जो उनको 1 मई से कंपलसरी किया गया था राज्य शासन ने कि उन्होंने मराठी में बातचीत करना चाहिए। और मेरा भी ये मानना है कि और यहाँ जो भी आता है उसको 8-10 सेंटेंस बोलना आना चाहिए।
उसको क्या मराठी में निबंध लिखना है तो ये काम हो सकता है, ये काम चल सकता है और इसको कोई विरोध करेगा नहीं, ऐसी मेरी मानना है। क्योंकि महाराष्ट्र पाएंगे ऐसा बोलना भी गलत है और करके 8-10 सेंटेंस भी इन सभी टैक्सी धारक है या तुम्हारे ऑटो धारक है इन्होंने बोलना चाहिए। थैंक यू। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।